राजकारणात नसून देखील नेहमी चर्चेत असणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी एक राजकीय बॉम्ब फोडलाय। शिवसेनेतल्या बंडावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुडी घालून शिंदेंना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट अमृता फडणवीसांनी एबीपी माझावरच केलेला होता। आता पुन्हा एकदा 2019च्या राजकीय महानाट्याचा आणखी एक गौप्यस्फोट त्यांनी एबीपी माझाशी बोलतानाच केलाय। एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्ट शोच्या पहिल्याच भागामध्ये अमृता फडणवीसांनी एक किस्सा सांगितलाय। देवेंद्रजी कधी तुमच्याकडून सल्ला घेतात का? मला असं काही आठवत नाही की देवेंद्रजींनी माझ्याकडनं सल्ले घेतलेत, पण मी सल्ले दिले आहेत आणि एखाद दोनदा माझे जे टोले असतात ते एकदम टू द पॉइंट लागून पण जातात। अच्छा, म्हणजे कसं? ते खरं पण होतं। जसं मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते। 2019 मध्ये जी समीकरण झाली निवडणुकीनंतर की बीजेपीला अराउंड 105 की 106 सीट्स मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला पण एवढ्या मिळाल्या होत्या की ते एनसीपी आणि काँग्रेस बरोबर जर गेले तर त्यांचं ते प्राईम राहू शकले असते। त्यांची सत्ता इलेक्शन नंतर जे झालं असं झालं। पण ते इलेक्शनच्या आधीच मी देवेंद्रजींना मी त्यांना विचारायची की अरे पण जर असं झालं की दोघांची मिळून नाही पण ह्या तिघांची मिळून चांगले नंबर झाले आणि ते तिथे चालले गेले शिवसेनेवाले, तर काय? जे उद्धवजी जर त्या तुम्ही निवडणुकीच्या आधी असं म्हणत होता? विचारलं होतं मी, कारण तसे डाऊट्स माझ्या मनात कधी कधी येतात। तर देवेंद्रजींनी तर ठामपणे म्हटलं होतं की नाही, असं होऊच नाही शकत, कारण हे आमचे लॉंग टर्म अलायन्स पार्टनर्स पण आहेत आणि उद्धवजी माझ्या पण जवळचे आहेत। मला नाही वाटत असा धोका आपल्याशी होईल आणि त्याच्यासाठी काही कारण सुद्धा नाहीये, पण मी आपला डाऊट सांगितलं होतं तेव्हा त्यांना। पण असं तुम्हाला कशावरून वाटलं होतं? कारण मी जेवढं पॉलिटिक्स पाहिलेलं आहे, आता मी पॉलिटिकल फॅमिलीमधनं नसली तरी जेव्हापासून मी डॉक्टर्स फॅमिलीमधनं पॉलिटिकल फॅमिलीमध्ये आली, मी पाहिलंय इट इज फॉर टाइम बिंग। आज तुम्ही कसे राहू शकता जिवंत तेच लोक पाहतात, किंवा आता मला वर जायचं तर कोणाच्या वर चढून मी वर जाऊ शकतो हे पाहतात। तर ते पाहून आणि ओव्हरऑल तेव्हाचे डायनेमिक्स पाहून माझ्या डोक्यात ते यायचं, म्हणून मी एक दोनदा देवेंद्रला म्हणून पण दाखवलं होतं। पण त्यांना माणुसकीवर विश्वास होता, विश्वास ठेवण्यावर विश्वास होता, तर त्याच्यामुळे त्यांचं मन म्हणजे भरकटलं नाही की अरे असं होऊ शकतं। पण नंतर काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।